शुभ विवाह या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या भागामध्ये इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि आजी सांगत असते, भूमीने परत येणं हा आपल्या सगळ्यांसाठी एक धक्काच आहे ना. नाही, पण तो धक्का खूप सुखद आहे बरं का. हा धक्का खूप सुखद आहे. भूमी या घरामध्ये परत आलेली आहे, ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आहे. असं जरी आजी म्हणत असली तरी इकडे मात्र रागिणीचे धाबे दणाणलेले असतात. रागिणीला या सगळ्यामध्ये भूमी परत का आले, काय करण्यासाठी आले, अचानकपणे परत येण्याचं कारण तरी काय, या सगळ्याचा शहानिशा काही होत नसतो आणि ती विचार करते, नाही, भूमी इथे अचानक अशीच परत आलेली नाहीये. हिच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असणार आहे आणि म्हणून ती घरी परत आले. कसं काढून घेऊ हिच्याकडून आणि हिला घराबाहेर कसं काढू. बरं ते सगळं जाऊ दे, मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशला त्या पेपरवरती सही करून घ्यायची आहे. ही याच्यामध्ये काही आडखाटी करू शकेल का. नाही, ही काय आडखाटी करणार. आकाशचं माझं बोलणं झाले. रागिणीच्या डोक्यामध्ये 1 न 100 विचार चालू असतात. तोपर्यंत भूमी सगळ्यांसाठी आता नैवेद्याची वाटी घेऊन येते आणि सगळ्यांना नैवेद्य द्यायला लागते. तोपर्यंत इकडे आता अभिजित चिडतो, भूमी हे सगळं करण्याची तुला काय गरज पडले. हे बघ, तू घटस्फोटाचे पेपर देऊन या घरातून निघून गेलेली आहेस, त्यामुळे मला नाही वाटत की पुन्हा येऊन हे सगळं करण्याची तुला काही गरज नाहीये. आमच्या आयुष्यातून आम्ही तुला कायमचं काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय, तुला कायमचं विसरण्याचा प्रयत्न करतोय. तू पुन्हा आमच्या आयुष्यात येऊन परत आकाशला त्रास देण्याचं काम का करते आहेस. असं म्हटल्यावरती आता मात्र भूमी सांगायला लागते, थांबा, मी न वाटच पाहत होते. तुम्हाला सगळ्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायचीच आहेत. मला तुमच्या सगळ्यांची उत्तरं द्यायची आहेत, पण त्यासाठी मला न एकाच वेळेला सगळ्यांच्या समोर हे मांडायचं आहे. कारण कसं आहे, मी जर का प्रत्येकाला वेगवेगळं काही सांगत बसले तर मात्र आता ते चुकीचं ठरेल. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल न सांगता सगळ्यांना एकत्रच सांगणार आहे की मी इकडे काय करणार आहे आणि काय नाही. पौर्णिमा, तू सुद्धा ऐकतेस ना. म्हणजे धक्का नंबर 1 तुला बसला होता, आता वेळ आहे ती म्हणजे धक्का नंबर 2ची. असं म्हणत भूमी आता पौर्णिमाला धक्का द्यायला सज्ज झालेली असते आणि इतकंच करून ती थांबत नाही तर भूमी आवाज देते, प्रशांत असं म्हणत ती प्रशांतला बोलवते. तर आता प्रशांत एकटाच येत नाही तर हातामध्ये भूमीची भली मोठी बॅग घेऊन प्रशांतची एंट्री झालेली असते. प्रशांत आलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे भूमीची खूप मोठी बॅग घेऊन आलेला असतो. प्रशांत ज्या वेळेला बॅग घेऊन तिकडे येतो त्यावेळेला रागिणी विचार करते, अरे बापरे, आणि इकडे अचानकपणे का आलेला आहे. असा विचार करत आता ती गडबडते. ज्या वेळेला ती गडबडते त्याच वेळेला भूमी सांगते, मी तुम्हाला तेच सांगते. आणि पौर्णिमा, 2 नंबरचा धक्का आता घेण्यासाठी तयार राहा. हा माझा आहे 2 नंबरचा धक्का. असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, 2 नंबरचा धक्का हा आहे की मी इथे 1 दिवस किंवा 2 दिवसासाठी राहायला आलेली नाहीये, मी कायमची इकडे राहायला आलेली आहे. असं म्हटल्यावरती अभिजित चिडतो, भूमी हा काय खेळखंडोबा मांडलाय का. हा खेळखंडोबा अजिबात तुझा चालवून घेणार नाही. मी या सगळ्यामध्ये आता हे तुला सांगायला लागतोय की या घरामध्ये तुझा आता संबंध नाहीये, तुझा घटस्फोट झालेला आहे. भूमी म्हणते, एकच गोष्ट मी किती वेळा तुम्हाला सांगायची आहे, अजूनही आमचा घटस्फोट झालेला नाहीये आणि जोपर्यंत आमचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत मी आता इथेच राहणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता अभिजित चिडतो आणि आई हिचं काय चाललंय बघ, काय तोंडाला येईल तेही बरळत आहे. यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, तोंडाला येईल ते नाही, माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक्सप्लेनेशन आहे आणि ते एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सगळ्यांना देणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आणि आकाशला म्हणजे मला घटस्फोट हवा आहे आणि घटस्फोटासाठी मला पोटगी पण हवे, जी माझ्या बाळाच्या हक्काची आहे. माझ्या बाळाच्या हक्काची पोटगी मला मिळायलाच पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी इकडे आलेली आहे. कारण मला माहिती आहे की जर का मी इथे नसेन तर माझ्या विरुद्ध आकाशला खूप काही गोष्टी भडकवण्याचा प्रयत्न इकडे होईल. आकाशला या सगळ्या गोष्टी भडकवण्याचा प्रयत्न होईल, माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न होईल आणि हे सगळं चालू असताना माझ्या विरुद्ध त्याला जर का कुणी कारस्थानं करून माझ्याविषयी मन कलुषित करत असेल तर ते मला चालणार नाही. आणि त्याच कारणासाठी म्हणूनच मी या सगळ्यामध्ये इकडे आलेली आहे आणि इकडे येऊन मी आता आकाशच्या सोबत 6 महिने का होईना पण वेळ घालवणार आहे. आणि
आणि मला माहिती आहे आकाशला सुद्धा माझ्यासोबत 6 महिन्याचा हा वेळ घालवायला नक्कीच आवडणार आहे। हा माझ्यासोबतचा आकाशचा वेळ खूप छान जाणार आहे आणि आम्ही दोघं जण या सगळ्यामध्ये खूप एन्जॉय करणार आहोत हे असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते आणि मला असं वाटते ज्याप्रमाणे मला माझ्या नवऱ्याची आणि बाळाची हा सहवास एकत्रितपणे लाभायला हवा आहे तसाच सहवास आकाशला सुद्धा माझा आणि बाळाचा हा हवाय। त्यामुळे आकाशला सुद्धा मी इथे राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल असं म्हणत भूमीने आपली बाजू क्लिअर केलेली असते आणि आपली बाजू क्लिअर करून भूमीने या सगळ्यामध्ये आता पौर्णिमा, अभिजित आणि आता रागिणी या तिघांनाही मात दिलेली असते। पण पौर्णिमा कुठली ऐकायला? पौर्णिमा चिडते आणि भूमिताई हे बघ तू या सगळ्यामध्ये कोणताही अजिबात हे करू नकोस, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या सगळ्यामध्ये आता इथे राहण्याचा काही अधिकार नाहीये, चल बाहेर हो असं म्हणत ती आता भूमीचा हात धरते आणि भूमीचा हात धरून तिला फरफटत बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। पण भूमी काय कमी असते का? भूमी ताबडतोब तोच हात तिचा असा काही मुरगळून टाकते, हात मुरगळून पौर्णिमाला अशी काही चितपट करून टाकते की पौर्णिमा ओरडायला लागते, हात सोड भूमिताई, हात सोड, माझा हात सोड। त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते भूमी काय चाललंय हे सगळं, हात सोड तू तिचा। यावरती मग मात्र आता भूमी सांगायला लागते या सगळ्यामध्ये आता मला आकाश जे सांगेल ना तेच मी करणार आहे। मला माहिती आहे की मला 6 महिने का होईना पण माझ्या नवऱ्याचा जर का सहवास हवा आहे तर माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्या बाळाचा आणि माझा सहवास हवाच असेल। आकाश तूच बोल, तू आता जे सांगशील ते करायला मी तयार आहे। तुला मी इथे राहायला हवे की राहायला नको आहे तुझ्याकडून मला उत्तर हवं आहे, मला बाकी कोणाकडूनही कोणत्याही उत्तराची अपेक्षा नाहीये असं म्हणत भूमी आता उलटा गेम खेळते आणि हा उलटा गेम रागिणीच्या अचूक अंगाशी आलेला असतो। रागिणीला या सगळ्यामध्ये आता काय बोलावं काय बोलू नये हे काहीच कळत नसतं आणि त्यामुळे रागिणी पूर्णपणे गडबडते। हे सगळं चालू असताना मग आता इकडे आकाश काहीच बोलत नाही। मग भूमी म्हणते ठीक आहे आकाश, तुला जर का या सगळ्यामध्ये वाटत नसेल की मी इथे राहावं तर मी इथे राहायला मी चालले, चल प्रशांत, जर का आकाशची इच्छा नाहीये की मी इथे राहावं तर आत्ताच्या आत्ता माझी बॅग उचल आणि आपण घरी जाऊया। रागिणी खूपच खुश होते, चला ही भूमी नावाची बॅग जरी थांबली इकडे तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे बरं झालं ही एकदाची इकडून निघून जाते असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी खूप खुश होते। तोपर्यंत भूमी सांगते मी निघते तर आकाशचा मागून आवाज येतो थांब भूमी। भूमीला माहिती असतं काहीही झालं कितीही झालं तरी आकाश आपल्याला कधीही अंतर देणार नाही, आकाश आपल्याला कधीही दूर करणार नाही हे भूमीला पक्क माहिती असतं आणि त्या कारणासाठी भूमी खूप खुश होते। आणि त्यावरती आकाश सांगतो भूमीला जर का इथे राहायचं असेल तर ती इथे राहू शकते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण खूप खुश होतात। भूमी आता आकाशच्या जवळ येते, आकाशच्या जवळ भूमी आल्यावरती मग आता भूमी आकाशला पाहते। आकाशला पाहिल्यावरती ती सांगते मला माहिती होतं की काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये मला आता माझी साथ देशील आणि मला आता इकडे थांबवून घेशील, किती काही झालं तरी आपल्या बाळाबद्दल तुला सुद्धा खूप प्रेम वाटतं। आणि मग भूमी सांगते आजी तू मला सुद्धा चालणार आहे ना मी इथे राहिलेली? आजी म्हणते माझ्यापेक्षा आनंदी दुसरं कोण असणार आहे। इकडे आता आजीला पण आनंद झालेला असतो, सगळेच जणांना म्हणजे भूमी आणि आकाश आणि आजी या तिघांना आनंद झालेला असतो। पण रागिणी, पौर्णिमा आणि अभिजित यांची तोंड पडलेली असतात। फायनली भूमीने जिंकलेलं असतं। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा म्हणायला लागते अगं पण तू घटस्फोटाचे पेपर, भूमी म्हणते तू गप्प बस ग, तुला कोणी विचारले का की कसले पेपर काय पेपर, तू सारखं बडबड करू नकोस, या घरात तुला काही स्थान नाहीये, अजूनही या घरची मोठी सून मीच आहे, त्यामुळे घटस्फोटाचे पेपर असले ना तरी सुद्धा घटस्फोट घेण्यासाठी सुरळीत जावं म्हणून मी इकडे थांबतेय, जेणेकरून ज्या वेळेला मी इकडे थांबेन त्यावेळेला मला खात्री करून घेता येईल की माझ्या बाळाची प्रॉपर्टी ही सेफ आहे की नाही, माझ्या बाळाचं सगळं सेफ आहे की नाही हे ज्या वेळेला मला समजेल ना त्याच वेळेला मला आता या सगळ्यामध्ये भरपूर हे होईल की मला या सगळ्यामध्ये आता त्या गोष्टीची खात्री करून घेता येईल
असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कुणालाच काही बोलायला चान्सच नसतो. काहीही झालं तरी सुद्धा आता कुणाला काहीच बोलता येत नाही, कारण आता इकडे भूमीने सगळ्यांची बोलती बंद केलेली असते. सगळ्यांची बोलती बंद करून भूमीने आता घरामध्ये एंट्री केलेली असते. इतकंच करून भूमी आता थांबत नाही, तर आता पौर्णिमाला बरोबर माज उतरवते. त्यानंतर भूमी आता सांगते, प्रशांत एक काम कर, बॅगेमधून पेढे काढून दे. असं म्हणत भूमी प्रशांतकडे पेढे मागते. त्यावरती ती आजीला पेढा देते. आजीला पेढा दिल्यावरती मग आता आजी म्हणते, काय रे, काय ग, कसला हा पेढा? यावरती भूमी सांगायला लागते, आई म्हणजे ना, ज्या वेळेला मला माझ्या बाळाची गुड न्यूज मिळाली होती ना, त्यावेळेला या घरातून मी बाहेर पडले होते. ज्या वेळेला बाळाची गुड न्यूज मिळाली तेव्हा मी बाहेर पडले, पण खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये ना आत्ता मी बाळाच्या गुड न्यूजचे पेढे घेऊन आलेले आहे आणि ते पेढे सगळ्यांसाठी. असं म्हणत भूमी एक एक करत सगळ्यांना पेढा देते. आधी आजीला देते. आजी खुशीने पेढा घेते, कारण खरंच ज्या वेळेला बाळाची न्यूज आलेली असते तेव्हा पेढे कुणीही मागवलेले नसतात, सगळं गडबड झालेली असते. आणि त्यानंतर मग आजी पेढा घेते. त्यानंतर भूमी रागिणीकडे पेढा घेऊन येते. रागिणीकडे पेढा घेऊन आल्यावरती रागिणी म्हणते, मला पेढा नको आहे, मला नाही पेढा खायचा आहे. त्यावरती भूमी काय तिचं म्हणणं ऐकायला तयार नसते. भूमी या सगळ्यामध्ये रागिणीला आता मात्र तोंडात पटकन पेढा टाकते आणि मला माहिती आहे की तुम्हाला किती आनंद झाला असणार आहे. असं म्हणत ती आता रागिणीला सांगते, तुमचा गजरा जरा इकडचा तिकडे हल्ला आहे, मी नीट करून देऊ का तुमचा गजरा? असं म्हणत ती आता रागिणीच्या इकडे येते. रागिणीच्या इथे येते आणि तिचा गजरा नीट करण्याच्या निमित्ताने तिच्या कानामध्ये कुजबुजते, तुम्ही कितीही कुरगोडी केल्यात ना मला या घरातून बाहेर काढण्याच्या किंवा माझ्या आकाशला माझ्या विरुद्ध, तरी सुद्धा आता मी या घरातून बिलकुल कुठेही जाणार नाहीये. मी या घरातच राहणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती मी आता करू देणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी विचार करते, नाही, हिच्या भूमीचं हे अति होण्यापेक्षा मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. मी आकाशला ज्या संदर्भात काल बोलले होते तो विषय मला काढायला पाहिजे. तो विषय काढून या सगळ्यामध्ये मला आता सांगायला पाहिजे की काहीही झालं तरी सुद्धा आकाश तू सही कर या पेपरवरती. असं म्हणत रागिणी पटापट आकाशला या सगळ्यामधून आता आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करते. त्याला हाताला धरते आणि आत घेऊन येते. आत घेऊन आल्यावरती रागिणी सांगते, आकाश मी काल तुझ्याशी ज्या विषयावरती बोलले होते तो विषय तुझ्या लक्षात आहे ना? आकाश म्हणतो, कसला विषय? यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते, हे बघ आकाश, तू ह्या पेपरवरती पटकन सही करून टाक. आकाश म्हणतो, सही? कसली सही? आई तू कशाबद्दल काय बोलतेस? मला खरंच काही कळत नाहीये. रागिणी म्हणते, अरे असं काय करतोस? मी तुला काल सांगितलं होतं ना, मी तुला काल बोलले होते ना तुझ्या सह्या करायच्या आहेत म्हणून. मी वकिलांशी बोललेले आहे. भूमीने या सगळ्यामध्ये पोटगी मागणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. भूमी पोटगी मागूच शकत नाहीये, कारण ना तू तिला स्वतःहून घटस्फोट देणार नाहीयेस ना. ह्या सगळ्यामध्ये भूमी तुझ्याकडे घटस्फोट मागते ना. आणि त्यावरती आकाश म्हणतो, आई तू कशाबद्दल बोलतेस? रागिणी सांगते, अरे आपण जे तिने पोटगी मागितले ना त्याच्या डिफेन्समध्ये हे सगळं करतोय. या डिफेन्समध्ये हे सगळं करण्यासाठी तू जर का सही केलीस तर भूमीचा पोटगीवरती काहीही अधिकार राहणार नाही आणि त्यानंतर तुझ्या मनाप्रमाणे तुला हे सगळं करण्याचा अधिकार राहील. तू काम कर, मला असं वाटते भूमीला कोणतरी इन्फ्लुएन्स करते. आत्ता ज्या भूमीला तू पाहिलंस ते सगळं आता त्या सगळ्यामध्ये तू विचार कर, त्या सगळ्यामध्ये आता ही भूमी आपल्यासाठी ती भूमी आहे का? नाही. त्या सगळ्यामध्ये या सगळ्याचा काहीही संबंध नाही आहे, कारण भूमीला कोणीतरी इन्फ्लुएन्स करते. त्यावरती आकाश म्हणतो, पण काय, कोण इन्फ्लुएन्स करतंय? त्यावरती रागिणी म्हणते, अरे आत्ता जे काही भूमी वागते ते तुला भूमीचं वागणं वाटतं का? भूमीचं वागणं हे विचित्र झालंय. कोणीतरी तिला काहीतरी इन्फ्लुएन्स करतंय, कोणीतरी तिला काहीतरी सांगतंय आणि त्याप्रमाणे ती वागते, असं नाही का तुला वाटत आहे? आकाश म्हणतो, जरी असलं तरी काय संबंध होतो आपल्याला? कुणीही तिला इन्फ्लुएन्स केलं, पण इन्फ्लुएन्स व्हायचं की नाही तिने ठरवायचं. यावरती रागिणी म्हणते, नाही रे, तू ते सगळं सोडून दे, तू या पेपरवरती सही कर. आकाश म्हणतो, मध्येच काय या पेपरवरती सही? रागिणी म्हणते, अरे असं काय करतोयस? मी तुला काल फोनवरती बोलले होते बघ, काल तुला ऑफिसमध्ये गेल्यावरती मी फोन केला होता. फोनवरती मी तुला कसली सही, काय सही हे सगळं सांगितलं होतं.
पण पण आता तुला आठवत नाहीये का की कसली सही मी बोलले होते ते? आकाश म्हणतो, नाही आई, तू कशाबद्दल बोलतेस हे मला खरंच काही कळलं नव्हतं. तू कसल्या सहीबद्दल बोलतेस? यावरती रागिणी सांगायला लागते, अरे असं काय करतोयस? अरे मी तुला म्हटलं होतं, मी तुला फोन केला, तू फोनवरती हो म्हटलास, मला नंतर मेसेज टाकलास की माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे. ही बॅटरी डाऊन असल्यामुळे मी तुला नंतर कॉल करतो आणि त्यानंतर तू मला मेसेज केला होतास, तू बस इथे, मी तुला मेसेज दाखवते. असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो, आई मी तुला कोणत्याही प्रकारचा मेसेज काही केला नव्हता. यावरती रागिणी म्हणते, अरे असं काय करतोयस? हे बघ ना, हा मेसेज बघ तरी. असं म्हणत ती त्याला आता तो मेसेज दाखवायला लागते. आकाश म्हणतो, नाही ग, मी हा मेसेज कधीच तुला केला नाही. रागिणी म्हणते, असं कसं? मग तुझ्या मोबाईलवरून मला हा मेसेज आला तरी कसा? यावरती आकाश सांगायला लागतो, तू कधी फोन केला होतास? तर आता इकडे आता सांगायला लागते रागिणी, अरे तू काल ऑफिसला गेला होतास बघ. त्यावरती आकाश म्हणतो, अगं पण हा मेसेज मी कधीच केलेला नाहीये. तू ज्या वेळेला म्हणतेस ना टायमिंग, त्यावेळेला मी आणि भूमी आम्ही दोघं जण एकत्र होतो आणि त्याच वेळेला तुझा मग कॉल आला तेव्हा मी नेमका बाहेर गेलो होतो आणि त्यामुळे कदाचित हा तुझा मेसेज मी बघितला नसेल, तुझा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. यावरती रागिणी म्हणायला लागते, असं कसं माझा मेसेज तुझ्यापर्यंत पोहोचला नाही? यावरती आता आकाश म्हणतो, कदाचित भूमीने तो फोन रिसीव्ह केला असेल का? भूमीने फोन रिसीव्ह करून हा मेसेज तुला पाठवलाय. रागिणी म्हणते, बघितलंस, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. ही भूमी आपल्या बाबतीत जे काही करते आहे ना ते सगळं चुकीचं आहे. ती कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली आहे. आधीची भूमी असती तर तिने असा मेसेज केला असता का? तू सांग बरं मला, असा कोणता तरी मेसेज तिने केला असता का? नाही, ती इन्फ्लुएन्स मध्ये आहे, म्हणून तू सह्या कर आणि मोकळा हो. असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते की तू सह्या कर. यावरती आकाश म्हणतो, नाही, भूमी इकडे माझ्यासोबत राहते, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. जर का ती 6 महिने इकडे राहिली तर तिला मनवण्यामध्ये, तिला पटवण्यामध्ये जर का मी यशस्वी झालो तर आई मी कशाला याच्यावरती सह्या करू? नाही, मी याच्यावरती सही बिलकुल करत नाहीये. 6 महिने माझ्याकडे वेळ आहे ना भूमीला मनवायला, तर मी 6 महिन्यात भूमीला नक्की मनवणार, 6 महिन्यात भूमीला पटवणार, इथे राहण्यासाठी थांबणार. असं म्हणत आकाश पूर्णपणे रागिणीच्या विरोधात जातो. रागिणीचं काही ऐकायला तयार नसतो. तोपर्यंत इकडे भूमी आता बॅग घेऊन आकाशच्या रूमच्या दिशेने चालली असताना तिला पौर्णिमा अडवते. ए, कुठे चाललीस तू? या घरामध्ये आलीस म्हणजे या घराची तू मालकीण होत नाहीयेस. तुझ्यासाठी गेस्ट रूम उघडलेला आहे, तू त्या गेस्ट रूम मध्ये जाऊन राहा. यावरती आता भूमी चिडते आणि पौर्णिमा, डोकं फिरलंय का ग तुझं? म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला गेस्ट रूम मध्ये राहायला सांगणार? या घरची सून कधीपासून गेस्ट रूम मध्ये राहायला लागली? पौर्णिमा म्हणते, हे बघ, तू घटस्फोटाचे पेपर केलेस त्यामुळे तुला गेस्ट रूम मध्ये राहायला लागेल. भूमी म्हणते, नाही पौर्णिमा, तू अशी ऐकणार नाहीस. मी आत्ताच्या आत्ता आजींना बोलवते. प्रशांत, जा तू आजींना बोलव, त्यांना मी बोलवलंय म्हणून सांग. यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा, आजींना कशाला आजींना? तू काय मला धमकी देतेस का? यावरती भूमी म्हणते, मी कशाला धमकी देऊ? आजी इकडे येऊन सांगेन की सुनांनी कुठे राहायचं आणि नाही राहायचं ते. यावरती अभिजित सुद्धा येतो. अभिजित येतो आणि तो म्हणतो, हे बघ भूमी, तू या घरात आलीस इथपर्यंत ठीक आहे, पण या घरामध्ये आकाशच्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार. भूमी म्हणते, आलास? तू सुद्धा आलास? बरं झालं. जे तुझ्या बायकोला सांगते ते तू पण ऐक. दोनदा मला बोलायची गरज नाहीये. कसं आहे, जरी मी इथून गेले असले तरी अजूनही वयाने मानाने मीच मोठी आहे. पौर्णिमा म्हणते, आता ह्या घरची करती सून मी झाले. भूमी म्हणते, तू करती सून? तू कसली ग करती सून? अजूनही या घराची करती सून मानाने, वयाने आणि सगळ्याने मीच आहे आणि हा माझा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. तू पण नाही, ना तुझी सासू पण नाही, ना तुझा नवरा पण नाही. कुणीही माझा हा अधिकार नाकारू शकत नाही आणि त्यामुळे मला रूम मध्ये जाण्यापासून तुम्ही अडवू शकत नाही. कसलाही जोर लावा, कितीही जोर लावा, मी काही या घरातून बाहेर जात नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. कायमची राहायला आलेली आहे. 2 धक्के दिलेत, बरोबर ना? 3ऱ्या धक्क्याला तयार राहा. आता 3रा धक्का भूमीचा हा असतो. भूमी आता रागिणीला सांगते, आत्या चाव्या कुठे आहेत? रागिणी सांगते, आत्तापर्यंत सगळ्या चाव्या माझ्याचकडे आहेत. याला भूमी सांगते, ठीक आहे, थोडाच वेळ या चाव्या तुम्ही सांभाळा. त्यानंतर या चाव्या त्याच्या खऱ्या मालकीणबाईकडे येणारच आहेत. जोपर्यंत खऱ्या चाव्या माझ्याकडे येतील तुम्हाला कळणार पण नाही. तुम्ही स्वतःहून या चाव्या आणून माझ्याकडे द्याल. असं म्हणत भूमीने रागिणीला चॅलेंज दिलेलं असतं.
काहीही झालं तरी या चाव्या माझ्याकडेच राहणार, कारण मी घरची मालकीण आहे. आता भूमीच्या डोक्यात काय चाललंय हे रागिणीला कळत नसतं. ही भूमी नवीन काय खेळी खेळणार हे रागिणीला कळत नसतं आणि ती विचार करते, नाही या भूमीपासून मला जरा जपून राहायला पाहिजे. पण भूमीने आता अशी काही खेळी खेळलेली असते की रागिणीच्या हातातल्या घरच्या चाव्या सगळ्या भूमीच्या हातात येणार असतात आणि भूमी या सगळ्यामध्ये धूम धडाक्यात आता मात्र सगळ्या महाजन कुटुंबावरती राज्य करणार असते, आकाशच्या मुठीत ठेवणार असते आणि प्रॉपर्टीचा एकही दाम रागिणीच्या हातात लागू देणार नसते. भूमी हे सगळं कसं करणार, रागिणीला मात कशी देणार आणि हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार.